मध्ये. काय माझी बेडरूम बदलली की काय? काही बोलतोस? नाही नाही, बेडरूम तीच आहे, पण पूजा व्हायची आहे ना अजून. आणि पूजा झाल्याशिवाय नवरीने नवऱ्याच्या रूम मध्ये राहायला जायचं नसतं. ओ, असं पण असतं का? हो. काय मी हल्लीच्या मुलीला काहीच माहिती नसतं. असू दे ग मम्मा, आता कळलंय ना तिला. हा, तुला जायचं असेल तर तू जा हा आराम करायला रूम मध्ये. शुअर. आणि आज तू तुझ्या बहिणीसोबत गेस्ट रूम मध्ये राहा. हा, ठीक आहे, मग भेटूया उद्या. गुड नाईट. बाय. गुड नाईट. गुड नाईट एव्हरीवन. आणि तुला उद्या उपवास करायचा आहे, निर्जळी. आय मीन विदाउट वॉटर. ओके, जमेल ना? चला चला ग चला. गुड नाईट. घ्या बघू. मगाशी मला कोणीतरी खूप मोटिवेशनल स्पीच देत होतं. आता काय झालं? माझ्याकडे हाच एक चान्स होता, हे लग्न. आता माहिती नाही कधी त्या माणसाला शोधायला मिळेल. शांत हो, सापडतील. उलट मला अशी गट फिलिंग आहे की तुझे बाबा आता लवकरात लवकर सापडणार आहे. आणि सुमी काय म्हणते माहितीये ना, शेरा की झोली से जब भगवान कुछ लेता है तो वो वापस भरने के लिए. पिक्चर मधला डायलॉग आहे ना हा. फिल्मी सुमी. आणि चिडका कांदा. चिडका काय? कांदा म्हणजे? तुला नाही माहिती? नाही, मला कांदा माहितीये, पांढरा आणि लाल. चिडका कांदा असतो ना, एक चिडका कांदा पण असतो, खूप दुर्मिळ असतो, खूप दुर्मिळ. म्हणजे एखादाच असेल कदाचित. अच्छा. आणि त्याचं काय मध्येच? म्हणजे तो चिडका कांदा म्हणजे केदू आहे ना. काय केलंय? अगं आज मी इथे गेस्ट रूम मध्ये. लग्न झालंय ना माझं, मग जाऊ द्या ना मला माझ्या रूम मध्ये. पण नाही, कोणाला ना माझं सुख बघवतच नाहीये. सगळे ना मुद्दाम करतायत, मुद्दाम. क्रॅक आहेस का ग जरा? कशाला मुद्दाम करतील ते? त्यांना काही दुसरे कामं नाहीयेत. तुला काय जातंय बोलायला? हा, मी माझी रूम सोडून इथे गेस्ट रूम मध्ये झोपणार आहे. किती ती घाई? अगं एका रात्रीचा प्रश्न आहे. उद्या पूजा झाली ना की आयुष्यभर त्याच खोलीत राहायचंय तुला. आणि नंतर तुला कधी वाटलं वेगळीकडे झोपावं तर युवराज जिजू काही तुला सोडणार नाहीयेत. दॅट आय नो. पण काय आहे हे सारखं पूजा पूजा पूजा? लग्न सुरू झाल्यापासून फक्त पूजा चालू आहेत. मला वाटलं होतं की लग्न म्हणजे सेरेमनी असेल, छान डान्स असतील, संगीत असेल, आपण सगळे खूप एन्जॉय करू. पण हे फंक्शन सुरू झाल्यापासून ना मी फक्त पूजाच करतेय. अगं ताई, लग्न म्हणजे काय फक्त सेरेमनी असते का? आयुष्यभराचं वचन असतं ना ते, कमिटमेंट असते. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात ही नवीन फेज येते, म्हणूनच तर एवढे सगळे विधी असतात ना. ओके ठीक आहे, पण हे उपवासाचं काय? प्रत्येक पूजेला उपवास करायलाच हवा का? किती ते उपवास? आणि एवढ्या पूजा करताना मला अंगात एनर्जी नको का? बरं चालत आल्यात ना, त्यांना सायंटिफिक रिझन असतं, फक्त ते आपल्याला माहिती नाहीये. पण आपल्या भल्यासाठीच असतं ते, कळलं का? नमा, तू तुझ्या वयापेक्षा जरा जास्त बोलतेस असं नाही वाटत? हा, सगळं कळतं ना तुला, सगळं. हा, बस झाले लेक्चर आजीबाई. एवढं सगळं सांगून ना काही उपयोग नाहीये. जरा तुम्ही आधीच ऐकलं असतंस ना तर मला लेक्चर द्यावं लागलंच नसतं. प्लीज, मी ऑलरेडी खूप इरिटेट झाले, अजून इरिटेट करू नकोस. ओके, तू ना त्या तारिणी बरोबर राहून ना तिच्यासारखीच झालीयस काकूबाई. प्लीज, तारिणी ताई ना खूप कूल आहे.
तू तिला जरा नीट समजून घेतलं असतस ना तर तुला कळलं असतं. ओ रिअली? असं काय तुझ्या तारिणीमध्ये? हा, काय काय आहे ती? बघावं तेव्हा आगाऊपणा करत असते, दुसऱ्यांना शिकवत असते. आणि मी, माझ्याकडे बघ, आज माझ्याकडे एवढं रिच सासर आहे. तुझ्या तारिणीला मिळणार आहे का असं रिच सासर? ताई, माझ्या तारीने जायला ना या सगळ्याची गरजच नाहीये आणि तिला हव्यासही नाहीये. तिचा नसतो दुसऱ्यांनी कमवलेल्या पैशांवर डोळा. ती तिचं ती कमवते आणि खुश राहते. कळलं? कमाल आयडिया देऊन गेली. कोणती आयडिया? खांडेकरांच्या घरी जायची. मी परत कशाला जाऊ त्यांच्या घरी? केदार, तुला कळत नाहीये, कौशिकी मॅडमनी मला त्यांच्या घरात यायची परवानगी दिलेली नाहीये. बरोबर. म्हणजे मी तिकडे जाऊ शकत नाही, बरोबर? पण तू जाऊ शकतोस ना. तुझ्या लक्षात येत नाहीये, युवराजने गुलाबला अजून 50 लाख रुपये दिलेले नाहीयेत. आपण त्याला सोडवलंय आणि त्याला सोडवून घेऊन आलो, बरोबर? पण जर त्याला त्याचे 50 लाख रुपये मिळाले नसतील, ह्याचाच अर्थ गुलाब पुन्हा युवराजला भेटायचा प्रयत्न करणार, ज्याच्यावर तू लक्ष ठेवू शकतोस. कळतंय? बरोबर बोलतीस तू. युवराजच आपल्याला गुलाबपर्यंत पोहोचवू शकतो. बरोबर. आणि त्यासाठी तुला खांडेकरांच्या घरी जावं लागणार आहे. हे बघ केडी, आपल्याकडनं परत चुका होता कामा नाहीत. जी कुठली संधी येईल तिचा आपण वापर केला पाहिजे. छोट्यातली छोटी गोष्ट, कुठलीही लीड आपण फॉलो करायची आहे. काहीही झालं तरी आपण गुलाबला शोधायचं. विसरू नकोस, मिशन गुलाब इज ऑन. येस बॉस.